काल देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला। देशातील बळीराजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले। विशेष करून मच्छीमार बांधवांच्यासाठी सुद्धा विविध योजना भारत सरकारने त्या ठिकाणी नव्याने अंतर्भूत करत मच्छीमार व्यावसायिकांना, मच्छीमार उत्पादक बांधवांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। महिलांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पैच्या वेगवेगळ्या योजना करत असतानाच MSME अंतर्गत कर्जाची कमाल मर्यादा 3 कोटी रुपयापर्यंत नेत सक्षमपणाने काम करणाऱ्या महिला उद्योजकां भगिनींना एक वेगळ्या पैचं शक्ती देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। कारण या अंतर्गत 33% ही सबसिडी त्या ठिकाणी आहे, तर त्याचा फायदा या नव उद्योजकांना, महिला भगिनींना त्या ठिकाणी होऊ शकतो। ज्या संविधानाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या वेळेला केला, त्या संविधानावरती आधारित असलेल्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती या महिलांच्यासाठी सुद्धा उद्योगासाठी, व्यवसायासाठी सुद्धा नाविन्यपूर्ण योजना देण्याचं काल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं। मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वाची बाब करत आता एक शिथिलता त्या ठिकाणी देण्यामध्ये आली। देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वेचं जाळं अत्याधुनिक कसं होईल याच्यासाठी सुद्धा निधी मोठ्या प्रमाणावरती आहेच, रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी आहेच, जलमार्गाची वाहतूक अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आणि त्याचबरोबर ती परकीय गुंतवणुकीला योग्य पैसा वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज एक चांगलं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मांडलेलं आहे। राज्याच्या वाट्याला सुद्धा आलेला आहे। सखोलपणाने त्याचा अभ्यास आज होईल। त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून कोकणामध्ये आपल्याला नेमकं काय करता येऊ शकेल, पर्यटनाला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। धार्मिक स्थळाच्या साठी सुद्धा अधिक नियतोय उपलब्ध करण्याचं अर्थमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी विशद करण्यात आलेला आहे। याचा लाभ आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये कसा घेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा माझ्याकडनं प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी होईल। ज्या वेळेला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या कोकणातून जाणारा कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे, भारतीय रेल्वेमध्ये फक्त कोकण रेल्वे असंच कॉर्पोरेशन आहे की जे त्याचं बजेट किंवा त्याला फारसा निधी हा केंद्र सरकारकडनं मिळत नाही। मागच्या वेळेला मी मागणी केली होती, यावेळेला सुद्धा माझी मागणी राहणार आहे की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावं, म्हणजे आपोआपच त्याला अर्थसंकल्पीय निधीची ताकद ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळू शकेल। इतर पायाभूत सुविधासुद्धा आपल्याला कसा करता येतील, फळ प्रक्रिया त्याच्यावरती सुद्धा अधिक योजना भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। आपल्या कोकणामध्ये असलेली फळं, आंबा, काजू, नारळ, सुपारी याच्या प्रक्रिया करणारे सुद्धा काही कारखानदारी आपल्याला कशा पद्धतीने आणता येऊ शकेल याचा सुद्धा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे। म्हणून कोकणीला जनतेच्या वतीने, राज्यातील जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विश्वास व्यक्त करतो की जागतिक अर्थव्यवस्थेच्या 3ऱ्या स्थानावरती आणण्याचं उद्दिष्ट जे पंतप्रधान महोदयांनी जाहीर केलं आहे त्याला पुरेपूर सहकार्य करणारा किंवा त्या दिशेने पाऊलवाट करणारा असा अर्थसंकल्प आहे, असं वर्णन आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने करता येईल। आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 860 कोटी रुपयाचा नियतव्यय मिळावा अशापैकी मागणी एकमताने करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला। माझ्या माहितीप्रमाणे 5 किंवा 6 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आपल्या जिल्ह्याची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे। माझी अजितदादांना विनंती राहणार आहे की कोकणासाठी, रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत
अधिक नियतव्यय त्यांच्यामार्फत मंजूर केला जावा अशी विनंती सुद्धा मी त्यांना त्या ठिकाणी करणार आहे. 860 कोटीमध्ये कुठल्या गोष्टी प्राधान्याने घेण्याच्या संदर्भात चर्चा नाही, यामध्ये आज आम्ही चर्चा केली. त्याच्यात एक नक्की असतं की सरकारचा एक निर्णय असतो गाभा बिगर गाभा, कोर आणि नॉन कोर. त्याच्यामध्ये एक विशिष्ट टक्केवारी निधी हा ठेवावा लागत असतो. पण पायाभूत सुविधा या आपल्या जिल्ह्यातल्या व्हाव्यात. त्यामध्ये रस्त्यांचं जाळं असेल, शाळागृहांच्या इमारती असतील, साकपांचे बांधकामं असतील, साकपांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम असेल, अंगणवाडीच्या इमारती असतील, या बाबींच्या बरोबरतीच आरोग्यविषयक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा याला अधिक निधी मिळावा अशा पैसे एकंदरीत चर्चा त्या ठिकाणी झाली. साहेब, जलजीवन मिशनमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा पूर्वी असायचा, तो जिल्हा नियोजनमधला काही भाग राज्य शासनाचा. आता ते काढल्यामुळे जलजीवन मिशनच्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरच अतिशय कामं कॉन्ट्रॅक्टने केलेली आहेत, पण त्यांना निधीच मिळत नाही आहे. केंद्राची योजना आहे, त्यात काय बदल होणार आहे एकंदरीत दिसतंय काय? काल एकच दिलासा देणारी बाब आम्हा सर्वच खासदारांना ऐकायला मिळाली की कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी जलजीवन मिशन ही योजना पुढेही चालू राहणार आहे आणि केंद्र सरकारचा निधी यापूर्वी जसा देण्यात येत होता तेवढा दिला जाणार आहे अशी स्पष्टपणाची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आता जलजीवन योजना बंद होईल अशा पैकी एक तऱ्हेचं भय संबंध राज्यामध्ये होतं, वेगवेगळ्या देशाच्या सुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये होतं. त्याचं काल उत्तर अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं आहे. जरूर आज राज्याला 6,500 कोटी रुपयाच्या जलजीवन कामाच्या झालेल्या कामांची बिलं द्यायची तशी माहिती मिळाली. त्यामध्ये रत्नागिरी असेल, रायगडी असेल. आत्ता ज्या वेळेला आज रात्रीच मी दिल्लीला जाणार आहे. उद्या राष्ट्रपती महोदयांच्या भाषणाच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनाचा ठराव उद्या आणि परवा आहे. त्यावेळेला सुद्धा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अर्थसंकल्पावरती सर्वसाधारण चर्चा ही 6 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यावेळेला सुद्धा ही बाब प्रकर्षाने मी नक्की त्या ठिकाणी मांडेन आणि मग जलजीवनचा निधी हा आपल्या राज्याला मिळण्याचा प्रयत्न होईल. दुसरा एक महत्त्वाचा भाग की जलजीवन कार्यक्रमाअंतर्गत हर घर नल से जल अशी घोषणा ही नेहमी सातत्याने केंद्र सरकारने केली. मधल्या कालावधीमध्ये त्या घरगुती नळ कनेक्शनच्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. तर 16 वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींनी निधी खर्च करावा अशा सूचना होत्या. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करू, कारण की ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळे घर जोडणी प्रत्येक घराला करण्यासाठी लागणारा निधीसुद्धा हा भारत सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध केला पाहिजे. एक आहे की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यामध्ये केंद्राने काय काम करायचं आहे त्यांनी आखून दिलेलं आहे, राज्याने स्वतःच्या उत्पन्नात काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्याने समन्वयाने संघराज्यात काय करायचं आहे ते दिलेलं आहे. या ज्या सगळ्या योजना आहेत या संघराज्याच्या कल्पनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहेत. त्यामुळे केंद्र जेवढा निधी देईल तेवढा निधी राज्याने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही नक्की करू. सर, मागच्या नियोजनमध्ये किती पैसे उरलेत आणि त्याचं सगळे खर्च झाले का? एक असं आहे की कालच जिल्हा नियोजन मंडळाला 20% निधी प्राप्त झाला. एकंदरीत 72 ते 75% निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उरलेला निधी हा नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. खर्चाचं प्रमाण आम्ही पाहिलं तर ते कमी होतं. याचं कारण की गेल्या वर्षी लोकसभेची आचारसंहिता ही सुद्धा 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आली. विधानसभेची आचारसंहितासुद्धा याच आर्थिक वर्षामध्ये आली. त्याच्यामुळे कामं मंजूर झाली, परंतु निविदा देऊन कार्यारंभ आदेश झाले नाहीत. पण ही सगळी कामं जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असल्यामुळे हा निधी व्यपगत होत नाही. तो निधी आणखीन 1 वर्ष खर्च करण्याची अनुमती असते. त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या निधीच्या उपलब्धतेवरती होणार नाही. 25% निधी जो राहिलेला आहे तो आपल्याला राज्य सरकार देईल असं वाटतंय जिल्ह्याला? जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, कारण मी एकेकाळी अर्थमंत्री होतो तोपर्यंत नॉन बजेटरी होता. आता ते बजेटमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी असल्याच्यामुळेच हा निधी मॅन्डेटरी आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन मंडळाला जेवढा नियतव्यय गेल्या वर्षी मंजूर केला असेल तेवढा निधी 100% मिळेल. मग यावर्षी किती वाढीव निधी आपण मागितलाय जिल्हा नियोजन मध्ये?
860 कोटी मी सांगितलं मगाशी सुरुवातीला. हो, पण मागच्या वेळी किती होते? तो 360 गेल्या वर्षी. 360 कोटी होता. 211. आता आपण 211 आलाय. आले. 360 मंजूर झालाय, त्यामुळे 360 येणारच. होय. आणि या वर्षी आपण मागितलेला आहे, पण मागितलेल्या प्रमाणामध्ये मिळतं अशातला का भाग नाही. जेवढा निधी अर्थमंत्री संबंध बजेटमधून जिल्हा नियोजनासाठी उपलब्ध करतात राज्यात, त्याच्या भागिले जिल्ह्यांमध्ये ते वाटला जात असतो. त्यालाही काही निकष आहेत, लोकसंख्ये निकष आहे, इतर काही निकष आहेत. त्या निकषाच्या आधारित कोकणाला नेहमी झुकतमाप अजितदादांनी दिले, या वेळेला सुद्धा मिळेल. साहेब, पण गेल्या जिल्ह्यात वर्षी विविध महत्वाचे प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेचे असतील, आरोग्य असतील, रस्त्याच्या बाबतीत असतील, ते जिल्हा नियोजन मधनं त्याची कारवाई होते की नाही? नाही, आज आराखड्यावरती चर्चा झाली. आज काही बाबींच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून, म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कामाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही भावना विधानसभा सदस्यांनी व्यक्त केल्या, मी व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्याचं सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं आज ठरलेलं आहे. साहेब, गेल्या 2 वर्षाचा अनुभव बघता जिल्हा परिषदकडे 2 वर्ष खर्च करायला मुदत असते. जनसुविधा असतील का इतर त्या तिकडे वर्ग केले जातात, परंतु ते तिकडे वर्ग करून 100% निधी खर्च केला असं जाहीर केलं जातं. आणि त्यांच्याकडचं कामाची पद्धतनी वेळेनुसार कामं होत नाही, ते तुमचं म्हणणं बरोबर. त्यांना 2 वर्षाची मुदत असते, त्यामुळे शेवटच्या क्षणाला काय करतं प्रशासन, बा उरलेत ना, लॅब्स होऊ नयेत म्हणून ते तिकडे वर्ग करून मोकळे होतात. ही अडचण मोठी आहे गेल्या काही वर्षी. ही अडचण नाही, ही त्या जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी, निवडून गेलेले लोकप्रतिनिधी केलेली एक व्यवस्था आहे. कारण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झालेल्या ज्या निधी असतो तो त्या विभागाने 31 मार्चला खर्च केला नाही तर तो निधी विफगत होतो. आणि म्हणून जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकेला अधिक 1 वर्ष खर्च करण्याची मुभा असल्यामुळे ती आपल्या बजेटरी याच्यामध्येच, कामकाजामध्येच अंतर्भाव असल्यामुळे आपण ती पद्धती स्वीकारतो. कारण जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून. फक्त एक गोष्ट कटाक्षाने आम्हाला पाहावी लागेल की जिल्हा परिषदेकडे जी कामं वर्ग होतात त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे, त्याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे आणि ती कामं 2 वर्षाच्या आत झाली पाहिजेत. यासाठी आम्ही सतर्क होऊन चर्चा करतो. सर, गेल्या वर्षी 360 कोटी म्हणताय, त्यातले अर्धे पैसेच आलेत, म्हणजे 210 कोटी आलेत, अजून 100 कोटी तर यायचेच आहेत. यावर्षी तुम्ही 800 कोटी घेत म्हणताय, 500 कोटी वाढीव घेत आहेत. या दृष्टीने ते तुम्हाला अगदी 100% खात्री आहे की एवढं सरकार देईल? भले तेवढे झालेले आहेत तेवढे तरी आपले देतात का पैसे? एक असं आहे की मी अर्थमंत्री आहे, त्यावेळेला 2010 सालामध्ये वार्षिक नियोजनाअंतर्गत राज्याला 1800 कोटी रुपये मिळत होते. 2010 सालामध्ये मी 1800ची रक्कम 4000 कोटीवरती नेली. आता ती रक्कम दरवर्षी अजितदादा नंतर 8-9 वर्ष अर्थमंत्री राहिले, मधल्या कालावधीमध्ये मुनगंटीवार राहिले, त्या अर्थमंत्र्यांनी बऱ्यापैकी रक्कम ती वाढवत नेली. ही रक्कम नक्की वाढली जाते. प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने अधिक रक्कम मिळावी असं लोकप्रतिनिधी मागणी करत असतात. सरकार तेवढी सगळी 100% मागणी मान्य करतं असं नाही, पण आपल्याला वाढीव मागणी नक्की मान्य होते आणि आत्तापर्यंत झालेली आहे. आणि विश्वास देतो की राज्यात आज राज्याच्या स्थापनेनंतर इतक्या प्रचंड बहुमत कुठल्याही राजकीय एका पक्षाला मिळालं नव्हतं, ते आज महायुतीला मिळालेलं आहे. हे महायुतीचं सरकार राज्याच्या कल्याणासाठी, विकासासाठी कटिबद्ध आहे. तर आम्हाला वाढीव निधी 100% मिळेल. सर, घरकुल योजनेचा काही आढावा घेतलाय का? लोकांना, लाभार्थ्यांना घरकुलचे काही पैसे मिळत नाहीयेत किंवा नवीन मंजुऱ्या मिळत नाहीयेत, असं आज आढावा घेता आला नाही, परंतु दिशा कमिटीमध्ये त्याचा आढावा घेण्याचा अधिकार दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून मला आहे. मी त्यावेळेला आढावा घेतला. काही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातल्या निधीची मागणी केली गेली. मधल्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्याकडे मी विचारणा केली असताना भारत सरकारच्याकडे त्यांनी ती मागणी पाठवलेली आहे. आता सोमवार मंगळवार दिल्लीमध्ये असेल त्यावेळेला त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून तो निधी राज्याला पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि राज्याला आला की तो आपल्या जिल्ह्याला येईल. सर, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी विधान केलेलं होतं की दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे, शिंदे आणि ठाकरे यांनी. नंतर त्यांनी विपणून देखील घेतला. काय ते मला माहीत नाही, कारण शेवटी 2 पक्षांनी एकत्र यावं की न व्हावं त्या 2 पक्षाचा अंतर्गत भाग आहे.
आणि संजय शिरसाट शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, राज्याचे मंत्री आहेत, ते स्पोक्सपर्सन पण आहेत, प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका, पक्षाची भूमिका आहे किंवा कसं याच्याबद्दल एकनाथराव शिंदे किंवा शिवसेनेचे नेते सांगू शकतील. रायगडच्या पालकमंत्री संदर्भात रायगडच्या पालकमंत्री पदाची त्यावर स्थगिती आलेली आहे आणि शिवसेनेने देखील त्यावरती स्ट्रॉंग असा दावा केलेला आहे. तुमच्याकडूनही दावा आहे? नाही, राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आहेत. मधल्या कालावधीमध्ये डावोसला या राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते गेले होते. 15 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार करून मुख्यमंत्री महोदय आले. मुख्यमंत्री आता राज्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि तो मान्य करावाच सर, लागेल. आदित्यताई रायगडच्या पालकमंत्रीच राहणार पुढे ते भविष्यात? मला माहित नाही ना, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री सर, या याला किती वादातून दिवस मीटिंगमध्ये हे साहेब, या ठरवलं दोघांच्या जाणार आहे? वादामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे ती जबाबदारी दिली जाणार आहे असं एकंदरीत चर्चा आहे. काय मला माहित नाही, कारण हा अधिकार सरकारचा आहे. हां. त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील. सर, हा फक्त रायगड पुरता सीमित निर्णय नाही, नाशिक. तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे. त्यामुळे तो एकत्रितपणे लवकर होईल. पण विरोधक म्हणतात की पालकमंत्री सुद्धा नियुक्त करू शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार. पालकमंत्री नसेल तर जिल्ह्याचा विकास कन्फर्म कुठले पालकमंत्री आहे? हे महायुतीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं नाही. एक भाग आरोप केला असेल तो महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी एखाद्या घटक पक्षाने केला असेल, कारण ज्यांना सत्तेपासून लोकांनी झिटकारलंय, नाकारलंय. आता 20च्या आत प्रत्येकाच्या जागा आल्यात. पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता राज्यात नाही, ही स्थिती त्यांच्यावरती आली. त्याच्यामुळे त्यांना टीका जरूर करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे. टीका त्यांनी जरूर करावी आणि ही बाब खरी आहे की 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे. योग्य तो निर्णय मी मग सांगितलं की मुख्यमंत्री लवकरात लवकर घेतील. पण पण साहेब, याला त्या वेळ किती विषयावरून- लागेल सर? सर, मुख्यमंत्र्यांना माहिती, दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री busy आहेत सांगतील. का? साहेब, त्या विषयावरून एवढ्या टोकाला एकमेकांना टीका करणं हे कितपत योग्य आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी सतत म्हणतो की आम्ही एका संस्कृतीमध्ये वावरलेलो आहोत. माझ्या पक्षाकडनं कधीही टोकाची टीका केली गेली नाही. या उलट संयमी भूमिका घेतली की मुख्यमंत्री महोदय परकीय गुंतवणूक आणण्यासाठी देशाच्या बाहेर गेलेत. ते आल्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतील. मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री आले, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, लवकरात लवकर या विषयावर निर्णय होईल. आता आपण दुसऱ्या विषयाकडे सर, राज्यातल्या बोलूया. कुठल्याच जिल्ह्यात असा आरोप नाही केला जात आहे. फक्त सुनील तटकरेंचा जिल्हा आहे किंवा तुम्ही नेते आहेत राष्ट्रवादीचे म्हणून टार्गेट केलं जाते. असं आहे, दगड फक्त फळे येणाऱ्या झाडालाच मारला जात असतं. म्हणजे आपल्याकडे फळं भरपूर आहेत. पिकी असं आहे. निसर्गाचा नियम म्हणतो, माझा नाही. हा. निसर्गाचा नियम असं म्हणतं की दगड कुठं मारली जातात तर जिथे फळं येतात ते लावा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये- तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याला अनुषंग माझं ते उत्तर आहे. त्याच्यातलं वेगळा अनवर्थ आहे, कृपया काढू नये. आता हा विषय संपला, दुसरा विषय असेल महत्वाचा तर बोलावं. रामदासरावांनी असं म्हटलेलं आहे, खेळ आणि मंडळींमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी माझं काम केलेलं नाही, योगेश कदमचं काम केलेलं नाही, त्यामुळे संदर्भातली लेखी तक्रार आपण तुमच्याकडे करणार आहोत. काय उत्तर असेल? माझ्याकडे ज्यावेळेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करते त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन. कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे जरूर रामदासभाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं. त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन. काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला, त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू. ते राज ठाकरे साहेबांनी एक आरोप केलाय साहेब, सर. केंद्रात आहात, केंद्रात वावरत आहे. म्हणजे असं झालंय की आज सकाळी जी संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं पटत नाहीये आणि त्यांच्यावरती केंद्रातून काही म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत नजर ठेवली जाते. एक्झॅक्टली काय सुरू आहे? काय झालं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमधले किमान 10 जण मुख्यमंत्री पदाचं बाशिंग बांधून तयार झाले होते. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं, त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत. त्यामुळे थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे, त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं द्योतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे. यापेक्षा वेगळं संजय राऊतांच्या म्हणण्याला आम्ही कधी काय फारसं अर्थ नसतो. सर, राज ठाकरेंचा आरोप आहे पक्ष की वाढवताय तुम्ही आता म्हणजे अनेक इनकमिंग आउटगोईंगच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या विधानसभेपूर्वी, पण आता इनकमिंग दिसतंय तुमच्याकडे.
आणि त्यापैकी एक नाव जे आहे ते संजीव राजे निंबाळकर यांचं. सो त्यांचा काही पक्षप्रवेश वगैरे होतोय का? तुम्ही नाकारण्यापेक्षा कोर मेंबर्स पैकी एक आहात, प्रमुख मेंबर्स पैकी एक आहात, काय चर्चा चालू? नाही, मी मेंबरपैकी एक नाही, मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्यासोबत मेंबर असतात, मी प्रदेशाध्यक्ष आहे. ते थोडीशी दुरुस्ती केली मी त्याच्यामध्ये. एक मधल्या कालावधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, संजयराजे निंबाळकर हे दादांना भेटले, त्यांनी काय त्यांच्यावरती चर्चा केली, पण या संदर्भातला काही निर्णय झाला नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच संजीवराजे असतील या सगळ्यांनीच पवारसाहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते गेल्याच्या नंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आमचा विधानसभा सदस्य त्या ठिकाणी निर्वाचित झालेला आहे. त्यामुळे फलटणमधले आमचे सहकारी असतील, साताऱ्याचे आमचे मंत्री मकरंदाबा असतील, आमचे तिथले राज्यसभा सदस्य नितीन पाटील असतील, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील, या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि योग्य तो निर्णय योग्य वेळ घेऊ. पण आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे. सर, राज ठाकरेंनी एक आरोप केलाय, 74 लाख मतं संध्याकाळी 5 ते 6 मध्ये गपला केला गेला, ती अचानक वाढली गेली, नेमकं काय आहे ते? लोकसभेला वाढली होती ती त्यांच्या पदरात पडली, त्यामुळे ती योग्य होती. आता वाढलेले अयोग्य आहेत. विमानस्क परिस्थितीमध्ये गेलेली माणसं बेछूट आरोप करतात, कारण आता त्यांचं स्वास्थ्य हरपलेलं आहे. साहेब, तुमच्या तालुक्याचा मंडणगडचा जिल्हा वेगळा निर्मितीची एक चर्चा आहे. तुमच्या मतदारसंघातच बरेचसे भाग नवीन निर्मिती जिल्ह्यासाठी जाणार आहे, काय नेमकं आपल्याला? या सगळ्या चर्चा आहेत. जिल्हा निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर नाही असं सरकारच्या काही प्रतिनिधींच्या जवळ चर्चा केल्या असताना मला कळलेलं. मंडणगड जिल्हा रत्नागिरीतच राहणार, कारण तिथल्या लोकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय देण्यासाठी 1 दिवस पूर्ण जातो. मग त्या पायाभूत किंवा नागरी सुविधा त्यांना कधी उपलब्ध होणार? एक असं आहे की पायाभूत सुविधा आजही उपलब्ध होतातच आहेत. व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशी मागणी नेहमीच असते. एकेकाळी आपला संबंध रत्नागिरी जिल्हा मंडणगडपासून ते सावंतवाडीपर्यंत होता. अंतुलेसाहेब असताना किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जिल्ह्याचं विभाजन झालं. काही नवीन तालुकेसुद्धा अस्तित्वात आले. एक जिल्हा नवीन निर्माण करायचं झालं तर जवळपास 1400 कोटी रुपये लागतात. राज्य सरकार या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेईल, त्यावेळेला मंडणगड आणि तो संबंध जो पट्टा आहे त्यांना कुठे नेमकं न्याय मिळू शकेल त्याचा विचार त्यावेळेचे सत्ताधारी नक्की करतील. मी पण खासदार आहे, मी त्या विषयावरती योग्य वेळेला चर्चा करेन. केंद्र सरकारकडनं कोकणाला भरण्याच्या बाबतीत आपण कशी मागायला काय आपल्यासमोर काही आहे, डोळ्यासमोर काय आहे का? कारण त्याच्यातनंच आपल्याला रोजगार त्यांनी या बाबतीमध्ये काही योजना जाहीर केल्यात. मी काल पूर्णपणाने अर्थसंकल्पाचं अवलोकन करू शकलो नाही. आज रात्री मी दिल्लीला जाईन. उद्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्यावरती थँक्स ऑफ मोशन म्हणजे त्यांचा आभार मानण्याचा प्रस्ताव आहे. 2 दिवस त्यामध्ये जातील. पण कोकणामध्ये या संबंध बजेटच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय करता येईल, मच्छीमारांच्यासाठी काय करता येईल, जलवाहतुकीसाठी काय करता येईल, पायाभूत सुविधांसाठी काय करता येईल, पर्यटनासाठी काय करता येईल, याचं नक्कीच अवलोकन करून ज्या वेळेला जनरल बजेटवरती चर्चा होईल त्यावेळेला पण मी मांडीन. आणि ज्या ज्या वेळेला विशिष्ट विभागांची चर्चा असते त्या वेळेला विभागाच्या मार्फत, केंद्र सरकारच्या विशिष्ट विभागाच्या मार्फत काय आपल्याला आणता येईल त्याचाही आम्ही पण पाठपुरावा. काल निर्मला सीतारामन बजेट अर्थसंकल्प मांडला ना, त्याच्यामध्ये 12 लाखपर्यंत आयकर मर्यादा वाढवली, पण दुसऱ्या बाजूला नवीन धोरण इन्कम टॅक्सचं आणायचं असंही त्याने आपल्या भाषणात सांगितलं. म्हणजे ह्या 2 नेमक्या विषय सर्वसामान्यांच्या नाही. आपण गल्लत करतात. जी सवलत घोषित केली ती केलीच. त्यांनी इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये काही बदल आणणार आहोत असं त्यांनी सांगितलं. ऍक्टमध्ये बदल आणला याचा अर्थ काल घोषित केलेले बदल जाईल असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. नाही, आपण चुकीचं बोलता आहात. त्यांनी काल जे सवलत दिली ती कायम राहणार आहे. ऍक्ट जो वर्षानुवर्षाचा असतो त्याच्यात अनेक कायद्यात, ऍक्ट म्हणजे कायदा आणि रूल्स म्हणजे प्रत्येक कायद्याअंतर्गत नियम, अशी 2 पद्धती आहेत. ना पोट नियम नाही, नियम. ऍक्ट म्हणजे कायदा, ऍक्ट इज ऍक्ट आणि रूल्स फ्रेम अंडर द ऍक्ट. दिस इज द सेट लॉ ऑफ दिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दॅट इज नॉट, देर इज नो एनी क्वेश्चन ऑफ दॅट. त्यामुळे त्यांनी काल मांडत असताना कर सवलत दिली ती कायम राहणार, पण कायद्यामध्ये काहीसा बदल करणं त्यांना अभिप्रेत आहे. तो ते मांडल्याच्या तर आपल्याला कळेल काही त्याच्यात. पण कायद्याचा बदल केंद्र सरकारच करतं ना, म्हणजे केंद्र सरकारच्या पटलावर येऊनच कायद्यात बदल केली जातात ना. नक्कीच. आणि सर, मुंबई गोवा महामार्ग 2027 पर्यंत होईल असं म्हटलं जातंय. एक असं आहे की गेली अनेक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडला
हे आम्ही कधी नाकारलं नाही. त्याची कारणंही अनेक आहेत. त्याचाही सतत पाठपुरावा लोकप्रतिनिधी प्रत्येकाने आपापल्या स्तरावरती त्या ठिकाणी केला. बऱ्यापैकी काम पूर्णत्वास गेलंय, पण जे काम राहिलंय ते राहणं योग्य नव्हतं असं आमच्या सर्वांचं स्पष्ट मत आहे. त्या कामाला गती देत काही भूसंपादनाचे प्रश्न आहेत, काही वन खात्याच्या बाबी त्या ठिकाणी आहेत. कोकणामध्ये पडणारं पर्जन्यमान आणि तयार करण्यात आलेला आराखडा याच्या विसंगतीमुळे काही प्रश्न निर्माण होतात, जसं परशुराम घाटामध्ये झाला. त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण गडकरी साहेबांच्या माध्यमातून करतो. पण वाढीव पैसा कुठून आणणार सर एवढा? संदर्भातला विषय म्हणजे गॅस अँड पॉवर प्रकल्प त्या संदर्भात तुम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या. या संदर्भात त्या पुन्हा कंपनीला पुढची जबाबदारी मिळवून देण्यासाठी ते गॅस कमी दरामध्ये स्वस्त दरामध्ये देणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न? एक बाब अशी आहे की हा एक धोरणात्मक विषय आहे. भारत सरकारच्या गेलच्या माध्यमातून दिला जाणारा गॅस त्याचा एक दर नक्की आहे. RGPPL ही सुद्धा कंपनी काही स्टेक्स बँकांचे आहे, काही स्टेक राज्य सरकारचा आहे, काही स्टेक भारत सरकारचा आहे. आणि त्याच्यामुळे याच्यातून गॅसच्याद्वारा विजेचे जे उत्पादन होतं आहे ते काही प्रमाणामध्ये योग्य होऊ शकतं. त्यासाठी एकदा प्रयत्न नक्कीच करावे लागतील. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, कारण त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे, की त्यांनी केंद्र पातळीवरती बोलावं. त्यावेळेला त्या विभागाचा खासदार म्हणून मी पण त्यावेळेला उपस्थित असेल. सर एक प्रश्न, पासपोर्ट कार्यालयाच्या संदर्भात मंडणगडातील लोकांना राजापूरला पासपोर्ट कार्यालयासाठी यावं लागतं, तर त्यांची काही लोकांची चिपळूण दापोली खेडची मागणी आहे की चिपळूणमध्ये कार्यालय व्हावं. खासदार म्हणून आपण काय करणार? शेवटी पासपोर्ट कार्यालयाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये विदेशामध्ये व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जाणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे माझा स्वतःचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. सागरी महामार्गाचा कुठला तपी तुमच्याकडचा तो रायगडमधला एक आहे पासपोर्ट तो? केला सागरी महामार्गावरचा रेबस करंजा, हां. साळाव खाडीवरचा पूल, आगरदांडा ते तुरपाडी, बागमांडा ते बाणकोट, केळशी या सगळ्या खाडीवरच्या पुलाच्या निविदा, एकंदर 9 पुलावरच्या निविदा निघालेल्या आहेत. या पुलांची बांधकामं आता 15-20 दिवसामध्ये सुरू होतील. 18 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आणि त्याच वेळेला सागरी महामार्गाची पुनर्बांधणी आणि पुनर्आखणी ही सुद्धा जवळपास बऱ्यापैकी झालेली आहे. ती सुद्धा फेज वाईज केली जाईल. माझा स्वतःचा प्रयत्न आहे की एकाच वेळेला हे सगळे टप्पे त्या ठिकाणी केले जावेत. MSRDCला ते काम राज्य सरकारने दिलेलं आहे. MSRDC हे कॉर्पोरेशन कर्ज उभारू शकतं अशी त्या कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे जायका किंवा तत्सम असलेल्या या संस्था आहेत की ज्या अतिशय अल्प दराने कर्ज देतात. अटल सेतूसाठी सुद्धा जायकाच्या मार्फत कर्ज मिळालं, तसं कर्ज मिळून या काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं असा आमचा प्रयत्न राहील. सर एक जिल्हा एक खासदार असं काय भविष्यात होणार आहे का? एक आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने या देशाच्या इतिहासात एक महत्त्वाकांक्षी कायदा गेल्या वेळेला केला. 33% महिलांना आरक्षण दिलं. त्यावेळेला त्यांनी घोषित केले की देशांतील घटना अस्तित्वात आल्यापासून संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून 52 सालापासून लोकसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेपासून निर्धारित असलेली संख्या वाढली नाही. आता 33% महिला ज्या काय खासदार होतील तेवढी संख्या वाढवण्याचं केंद्र सरकारने नक्की केले. 2026मध्ये सेन्सेस होईल, त्यावेळेला डिलिमिटेशन कमिटी बसेल, त्यावेळेला आपोआपच परिसीमन रेखा, म्हणजे जसं पूर्वी रायगड होतं, कुलाबा मतदारसंघ होता, रत्नागिरीमध्ये त्यावेळेला फक्त महाड आलं होतं आणि हा सगळा पट्टा राजापूर लोकसभा मतदारसंघात होता. 2009च्या डिलिमिटेशनच्या नंतर वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आले. आता नवीन जे होईल त्यावेळेला मतदारसंघ वाढतील, त्याला एक जिल्हा एक खासदार असं होईल की नाही ते मला आज सांगता येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अपेक्षित आहे एकत्र होण्याचे एकंदरीत पवार. मला तरी आज तशी काही शक्यता वाटत नाही. पण झालं तर तुम्हाला आनंद होईल. एक बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने NDAमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं असेल, या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यातल्या जनतेने आमच्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं आहे. आणि आमचा निर्णय ठाम आहे NDA सोबत राहण्याचा.
या निर्णयाची ज्यांना पुकार असेल ती मंडळी काय निर्णय घेतील ते त्यावेळेला विषय राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.